नमस्कार, मी पूनम न्यूज अनकटच्या पुणे कनेक्ट मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। पाहुयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील गुन्हेगारांना धडा शिकवण्यासाठी आणि त्यानंतरच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी संभाव्य कार्यवाही करण्यासाठी तयारी तीव्र करण्यात आली आहे। तर परकीय आक्रमणाच्या बाबतीत आपत्कालीन तयारीची चाचणी घेण्यासाठी आणि ती मजबूत करण्यासाठी गृह मंत्रालयाने राज्यांना उद्या एक व्यापक नागरी संरक्षण मॉक ड्रिल आयोजित करण्याचे निर्देश दिले गेलेत। देशभरात चिन्हांकित केलेल्या 244 नागरी संरक्षण जिल्ह्यांमध्ये म्हणजेच महाराष्ट्रात 16 ठिकाणी सायरन वाजणार असून पुण्यात 75 ठिकाणी सिव्हिल डिफेन्स एरियामध्येही लष्कर मॉक ड्रिल करणार आहेत। श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याला गतवैभव प्राप्त होण्यासाठी सर्व प्रकारे साथ देण्याची आपली तयारी आहे। ज्या काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत त्या सोडवण्यासाठी सर्वच पणाला लावू, पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे सांगितलंय। तर श्री छत्रपती साखर कारखान्याचे संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी भवानीनगर येथे भवानी मातेच्या मंदिरामध्ये श्री जय भवानी माता पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ करत असताना अजित पवार बोलत होते। नवले पूल ते कात्रज या दरम्यानच्या बाह्य वळणावर नुकतेच झालेल्या अपघातात 3 जणांचा मृत्यू झालाय। या पार्श्वभूमीवर आमदार भीमराव तापकीर यांनी या अपघाताच्या ठिकाणी पाहणी केली। यावेळी त्यांनी रस्ते सुरक्षा उपाययोजनांबाबत अपयशी ठरत असलेल्या प्रशासनावर ताशेरे ओढलेत, तसेच संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। श्री शंकर महाराज यांचा जीवनपट आता रुपेरी पडद्यावर झळकताना दिसणार आहे। अवलिया श्री शंकर महाराज या आगामी चित्रपटातून त्यांचा जीवनपट आपल्या भेटीस येणार आहे। तर शंकर महाराज समाधी सोहळ्याच्या दिवसाचे औचित्य साधून नुकतीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते या चित्रपटाचे टीजर पोस्टर लॉन्च करण्यात आले। पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात मत्स्य व्यवसाय विभागाची काल विभागस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती। त्यावेळी मंत्री नितेश राणे यांनी बोलताना म्हटलंय की राज्यातील मत्स्य व्यवसाय विभाग महत्त्वाचा असून हा विभाग आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अधिकाऱ्यांनी एकत्र प्रयत्न करणं आवश्यक आहे। तर उत्पन्न वाढीसोबतच पश्चिम महाराष्ट्रातील मत्स्य उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करायला पाहिजेत, असे प्रतिपादन मत्स्य व्यवसाय व बंदरे विभागाचे मंत्री नितेश राणे यांनी केलंय। महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वाचा अविभाज्य असणाऱ्या ढोल ताशांची परंपरा पुढे नेणाऱ्या पथकाचं पहिलं राज्यस्तरीय अधिवेशन काल पुण्यात पार पडलं आणि महाराष्ट्रातील तब्बल 20 जिल्ह्यांतून आलेल्या 225 पथकांचा सहभाग होता। तर आपल्या संस्कृतीचं प्रतिनिधित्व करत असलेल्या या ढोल ताशा पथकातील युवा शक्तीची हितगुज करताना परंपरा पुढे नेत असल्याबद्दल सर्वांचं अभिनंदन करत आणि पथक संघटितपणे एकत्र आलेनं निश्चितच समाधान मानत ही परंपरा पुढे नेण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी भावना या अधिवेशनाचा समारोप करताना मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केली आहे। पहलगाम हल्ल्याबाबत सरकारची भूमिका स्पष्ट नाही, असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केलाय। अमेरिकेच्या परवानगीनंतर कारवाई होणार का, असा प्रश्न त्यांनी विचारलाय। तसेच पाकिस्तान विरोधात लॉबिंगसाठी जेसन मिलर यांना $1.5 लाख मिळणार असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। पुणे महानगरपालिकेने शहरातील अतिक्रमण विरोधी मोहीम पुन्हा सुरू करण्याचे जाहीर केलंय। महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी अतिक्रमण निर्मूलन विभाग प्रमुखांना अतिक्रमणावर नियमित कारवाई करण्याचे आणि वेळोवेळी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेत। कोंढवा आणि सिंहगड रोडवर शहरात विविध भागात अतिक्रमणांबद्दल वारंवार तक्रारी आल्यानंतर पीएमसीने आता त्यांच्या पथकांना अतिक्रमण आणि अनधिकृत व्यवसायांवर सातत्यपूर्ण कारवाई करण्याचे निर्देश दिलेत। पुणे महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना देण्यात आलेल्या मिळकत कराच्या बिलावर 40% सवलत मिळाली की नाही याचा कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही। त्यामुळे नागरिकांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय। तर बिलावर पालिकेने सवलतीचा उल्लेख करावा अशी मागणी वारंवार पालिकेकडून करूनही त्यापुढे दुर्लक्ष असल्याचा आरोप सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केलाय। पुण्यातील नांदेड शहर परिसरात काल एक धक्कादायक गुन्ह्यात राकेश रामनाईक निसार या व्यक्तीला मध्यरात्री त्याच्या पत्नीच्या मृतदेहासह मोटारसायकल चालवताना पकडण्यात आलंय। संपूर्ण शहरात खळबळ उडून देणारी ही घटना पहाटे 1:30 वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे। जेव्हा गस्त घालणाऱ्या पोलिसांनी संशयास्पद व्यक्तीला थांबवलं त्यावेळी चौकशी केल्यावर त्याच्या दुचाकीवरील महिला अनोळखी व्यक्ती नव्हती, तर त्याची स्वतःची पत्नी होती, जिची त्याने त्या रात्री गळा दाबून हत्या केल्याचा आरोप करण्यात आलाय। या बातमीसह पुणे कनेक्ट मध्ये ते थांबूयात, पाहत राहा न्यूज अनकट।